क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। लेखानगर भागात उभे असलेल्या माजी नगरसेवकाचे पुत्र अजिंक्य चुंबळे तसेच गळाण्याचे सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न एका अज्ञात गटाकडून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अजिंक्य चुंबळे यांच्या हॉटेलला गेल्या 2 ते 3 दिवसांपासून काही टवाळखोर धिंगाणा घालत असल्याची बातमी त्यांच्या कानावर पडल्यानंतर त्यांनी समोरील टवाळखोरांना समज देण्याचा प्रयत्नही केला। मात्र अजिंक्य यांचा राग मनात धरत अजिंक्य चुंबळे हे नाश्ता करत असताना अचानक 8 ते 10 जण आले व त्यांनी अजिंक्य चुंबळे यांना धक्काबुक्की करत धारदार शस्त्र काढत त्यांना दमदाटी करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला। अजिंक्य चुंबळे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु नशेत असलेल्या टवाळखोरांनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करताच अजिंक्य चुंबळे यांनी त्यांचा जीव वाचवत जागेवरून सुरक्षित ठिकाणी पळ काढला। तसेच त्यांनी तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात कळवले। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अद्यापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही। चुंबळे यांच्या रक्षणासाठी नातेवाईक तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता। कुठलाही मोठा अनर्थ घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील लेखानगर या ठिकाणी जमला होता। या घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अंबड, नाशिक। राजू आठवले, त्यांचा पुतण्या अजय आठवले हे सगळे सराईत रेकॉर्डवरले गुन्हेगार आहेत। त्यांनी मग आमच्या एका भाडेकरूला मारलं, त्याला मारलं तर त्याला केस करायला लावली म्हणून राजू आठवले आणि अजय आठवले आले केस का बरं करताय आमच्यावर। मी त्यांना म्हणलं की केस तर कायदेशीर करायला लागलं, वारंवार नाही सोडता येणार। ते घरी गेले आणि तिकडनं डायरेक्ट 7-8 जण आले तर डायरेक्ट चॉपरच घेऊन आले। त्या ठिकाणी तुम्ही कुठे उभे होते? मी तर माझ्या ऑफिसच्याच बाहेर उभं होतो। CCTVमध्ये सर्व आलेलं आहे आणि त्यात 14 जणांना चॉपर होते। एक राजू आठवले, त्याचा पुतण्या अजय आठवले, सनी आठवले आणि 2 नाबालिक पोर होते, त्यांच्याकडे पण चॉपर होते। आणि त्यांचं एकच होतं, नाबालिकांना पुढं करा, त्यांना वार करायला लावा, म्हणजे लगेच आजच्या सुटून जाते। म्हणजे तुमच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता का? तसंच म्हणायला लागलं। आता मी उभं होतो तर ते माझ्या दिशेने आले होते ना। आता माझ्या भाडेकराला मारलं तर मग तोच विषय होईल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।